चला इथे मी एका कोबीची मस्त अशी कोबी टिक्की करते. चला तर झटपट अशा पद्धतीने आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. सगळ्यात अगोदर इथे मी एक कोबी छान असा कट करून घेते. मस्त असा मी सगळा कोबी छान असा कट करून घेतलेला आहे. आता हा कट केलेला कोबी छान असा आपल्याला धुवून पिळून एका पातेल्यात किंवा कढईत काढायचा आहे. चला स्वच्छ धुवून घेऊया आपला कोबी. सगळा कोबी आपल्याला छान असा नितळून घ्यायचा आहे. मी या ताटात काढून घेते. चला सगळ्यात अगोदर आपल्याला कट काय काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. सगळ्यात अगोदर इथं लसूण आणि अद्रक ते छान असं सोलून आपल्याला त्याची पेस्ट करून घ्यायची. कांदा छान असा बारीक बारीक कट करून घ्यायचा आहे. बटाटा आहे ते छान असं खिसून घ्यायचं आहे आणि मिरच्या आपल्याला कट करायच्यात. चला तर झटपट कट करून घेऊया सगळंच. लसूण हा छान असा कुटून घेतलेला आहे. आता कोबीची टिक्की बनवण्यासाठी कोबी आपण मगाशी पाहिलं की चिरून घेतलेला आहे. त्यानंतर ना इथे मी एक कांदा छान असा बारीक बारीक कट करून घेतलेला आहे. 4 चमचा कॉर्नफ्लॉवर पीठ घेतलेला आहे. लसूण आणि अद्रक छान असं बारीक करून घेतलेलं आहे. इथं एक बटाटे छान असं खिसून घेतलेलं आहे आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या छान अशा बारीक बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. कोबीला पाणी सुटतं त्यामुळे कोबी आपल्याला पिळून घ्यायचा. सगळ्यात अगोदर कट केलेल्या कोबीमध्ये लसूण आणि अद्रक कट करून घेतलेलं टाकायचे. त्यानंतर कट करून घेतलेली हिरवी मिरची टाकूया. त्यानंतर कट करून घेतलेला कांदा टाकूया. त्यानंतर खिसून घेतलेलं बटाटा टाकूया. कॉर्नफ्लॉवर पीठ टाकूया. अर्धा चमचा मीठ टाकूया. अर्धा चमचा घरगुती मसाला. अर्धा चमचा धना पावडर. अर्धा चमचा गरम मसाला. अर्धा चमचा घरगुती चटणी. अर्धी वाटी बेसन पीठ टाकून छान असं मळून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. जर तुम्हाला बेसन पीठ कमी पडल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही अजून पीठ घेऊ शकताय. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स करूया. आपण हे छान असं मळून घेतलेलं आहे. आता हाताला तेल लावून याचे छान छान गोळे करून घ्यायचे इथं आणि ते छान असे चपटे ठेवायचे. मी तव्यावरती टिक्की बनवणार आहे त्यासाठी मी तवा गरम करायला मांडलेला आहे. या तव्यावर मी चपात्या लाटून घेतलेल्या आहेत. अगोदर तव्यावरती तेल ओतून घेऊया. सगळ्या टिक्क्या आपल्याला एक एक करून अशाच गोल गोल बनवून घ्यायच्यात आणि त्यानंतर आपल्याला छान अशा तव्यावर भाजून घ्यायच्यात. या पिठाच्या आपल्याला सगळ्या टिक्क्या अशाच करून घ्यायच्यात आणि छान अशा तव्यावरती भाजून घ्यायच्यात. वरती 5 मिनिटं झाकण ठेवूया. 5 मिनिटं झाल्यानंतर झाकण काढूया आणि दोन्ही अंगावर छान अशा भाजून घेऊ. दोन्ही अंगावर या छान अशा भाजून द्यायच्यात म्हणजे आतनं कच्च्या राहणार नाहीत. आता या छान अशा ताटात काढून घेऊया.